मी आजच्या आज ठाण्याला जातोय आत्ते. अरे पण सत्या, आपल्याला त्या पोरीचा पत्ता बी ठाव नाही आणि त्या एवढ्या मोठ्या ठाण्या शहरात कुठं कुठं शोधणार तू? आत्ते, इतकी वर्ष अख्ख्या जगात शोधत होतो, आता फक्त ठाण्यात शोधायचंय. हे बघ, मी गौरांगला विचारलं की त्यानं तिला नेमकं कुठे सोडलं होतं. माझा असा अंदाज आहे की ती लोक त्या जागेच्या आसपासच राहत असावीत, कारण एवढी लहान मुलगी आपल्याला सोडायला आलेल्या माणसाचा डोळा चुकवून पळून गेली, याचा अर्थ तिचं घर कुठंतरी जवळच असलं पाहिजे. तिचं काय बी सांगू नकस. अरे गाडीत बसून कोल्हापुरापर्यंत आली, तुझीच लेक, तुझ्यासारखीच उपद्व्यापी असणार. ती ती माझी शुभ्रच आहे ना? वा, हे बघ सत्या, तसं नाहीये. म्हणजे डोळे डोळे मंजिरीचीच घेतलीत तिनं, एकदम निरागस. आपण कपाळावर आठी मात्र बापावानी पडती नाही का? सत्या सत्या, हे बघ, आधीच असा जीव रमून घेऊ नकस. अरे आधी खात्री तर पटू दे. ते माझं मन मला सांगतंय हीच शुभ्र आहे. पण आत्ते, याचा अर्थ तिला हे माहित आहे का की मॅच तिचा बाबा आहे म्हणून? म्हणूनच ती आली का इथपर्यंत? आणि मग ती आली तर ती बोलली का नाही माझ्याशी एका बी शब्दानं? शुभ्र आपल्या बापाचा दुस्वास तर करत नसेल. तिनं आर्याला पाहिलं इथं, म्हणजे तिला असं तर वाटत नसेल की सत्या 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 राजा, हे बघ, आधी खात्री तर पटू दे की ती शुभ्राच आहे म्हणून, मग समजे हे प्रश्न. ठीक आहे, मी आजच जातोय ठाण्याला. बरं ऐक, घरात इतर कोणाला आता मी काय बी सांगत नाही, उगाच त्यांच्या मनाला आशा नको. आजीला मी सांगतो की मी पुण्याला जातोय कामासाठी, तू बी हेच सांग, कळलं? मी आलो तर. सत्या, हे बघ, जे काही करशील ते डोकं शांत ठेवून आणि मन थाऱ्यावर ठेवून. वय, शंभर टक्के मंजिरी काहीतरी लपवते माझ्यापासून. ही जी ती काय गोष्ट सांगते ना की शुभ्रा लपाछपीचा खेळ खेळता खेळता गाडीमध्ये शिरली, किती तिला डुलकी लागली वगैरे वगैरे, सगळं खोट आहे, खोट आहे. नाही, पण तुला असं का वाटतंय दादा? मुळात मला ही गोष्ट पॉसिबल वाटत नाहीये. आणि मंजिरी ज्या पद्धतीत ते सांगत होते ना, ते ऐकताना तर म्हणजे कसं आहे माहितीये का की आपण रस्त्याने जात असताना एखादा नवशिका ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत असतो ना, तेव्हा आपण कसं लगेच ओळखतो की हा नवीन आहे. तसं मंजिरीचं झालंय. खोटं बोलायची सवय नाही आणि माझ्याशी जे काही बोलत होती ते ती खरं बोलत नव्हती. नाही, पण दादा, मला एक गोष्ट कळत नाहीये की जे घडलेलं सत्य आहे ते तुझ्यापासून लपवून ठेवण्यामागे काय कारण असावं? ते फक्त मंजिरीच सांगू शकते, पण ती ते सांगणार नाही. आपल्यालाच ते शोधून काढावं लागेल. या बाबतीत आपण काही माझी मदत करू शकता का? मी काय मदत करणार? त्या अगदीच काही नाही तर अंकिताला विचार. मंजिरीने कदाचित तिच्यापाशी काहीतरी शेअर केलं असेल. बघतो. तुला असं वाटत नाही का रे की 2 दिवस आपली शुभ्रा कुठे होती हे आपल्याला नक्की कळावं म्हणून?
चारे सत्याचा पुण्याला तडकाफडकी कशा पायी गेला ग? तो बोलला ना व काहीतरी त्याचं अर्जंट काम आहे पुण्याला म्हणून गेला असेल. असेल. पण आर्या घरात असताना तो असं कुठं जात नाही ग बाहेर. आहे तो म्हणला ना की अर्जंट काहीतरी काम होतं. आता आपण काय सांगणार. पण काय ग बराच वेळ तुझी काय खलबत चालली होती त्याच्या संग? खलबत आहे तुझं काय पण म्हण खलबत. आम्ही नसतं बोलत होतो. नुसतं बोलत होता होय. चारे तू माझ्यापासनं काय लपवतीस ग? आहे आता मी काय लपवणार तुझ्यापासनं. तुझं बी ना आपलं काय खाली बस आधी खाली. कसं आहे ना चारे तू आहेस देवाघरची गाय. तेव्हा तुझ्या मनात जे जे काय असतंय का नाही ते तुझ्या चेहऱ्यावर आणि हालचालीतनं दिसतंय बघ. सकाळ धरणं बघती म्या तू निस्ती भिरभिरती आहेस. मग बराच वेळ सत्याबरोबर काय ते कुचू 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 बोलणं झालं तुमचं. मग सत्या अचानक गेला पुण्याला निघून. माझ्या म्हातारीच्या डोळ्यासनी दुसरं काय दिसलं नाही नव. तरी बी माझ्या लेकराच्या कपाळावरची आटीन आटी दिसती बघ. तसं काय बी नाही. मी आणत जरा बाहेर जाऊन येते. बाहेर आता आणि कुणीकडं? देवळात अंबाबाईच्या. आत्ता अचानक? आता देवाकडे मागणं मागायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यावी लागती. माझ्या अंगावर कशा पाय खेकसतीस ग? आणि कसलं मागणं? हाय आता ना प्रश्नाचा कीस पाडू नगस. मला देवळात जायचं हाय कारण माझं चित्त थाऱ्यावर नाही. अगं मग माझे पिट्टुकले मगा धरणं म्या तुला काय विचारते? तुझं मन कशा पायी थाऱ्यावर नाही? ते ना ते मी देवालाच सांगेन. जाते देवळात. अगं देवळात जायचंय ना व मग वर कुठे चालली तू? आहे तुझे प्रश्न कधी संपणार ग? मला मेकअप करायचंय. जाते. कसं होणार या पोरीच? देवा कठीण आहे. काय काय जीवाला बघावं लागणार आहे या म्हातारीच्या. नको ना पप्पा. पप्पा बसूस बोल ना काहीतरी. काय बोलू शुभ्रा? आय एम सॉरी आई. सॉरी म्हणून होतं का ग? तुझ्यामुळे आता किती लोकांची बोलणी खावी लागणार आहेत मला. पार त्या क्लास टीचर पासून प्रिन्सिपल पर्यंत सगळे हेच म्हणते अशी कशी तुमची मुलगी कॅम्प सोडून निघून गेली. तुमचं लक्ष नाही तिच्याकडे, काही वळण नाही तिला, संस्कार नाहीत तिच्यावर. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना मी काय उत्तर देणार आहे मला आता खरंच कळत नाही. पण मी मुद्दामून नाही केलं. सगळं अचानक घडलं. आई मी तुला सांगितलं ना. शुभ्रा तुझ्यामुळे सगळ्यांना सॉरी म्हणावं लागणार आहे मला. सगळ्यांना हात जोडून विनंती करायला लागणार आहे, माफी मागायला लागणार आहे. आणि म्हणून बोलत नाहीये मी तुझ्याशी. आई असं नको करूस ना. मी तुझी गुड गर्ल आहे ना. बोल ना काहीतरी. तू माझी लाडकी आई आहेस ना. हो आता मस्का मारू नका. चला शाळा आलीये, उतरा. आजी
थोडी फळं खा, बरं वाटेल. नग ग मला. आजी असं काय करताय? सकाळपासून एक तर तुम्ही काही खाल्लं नाहीये, दुपारीही जेवता कमी. बसल्या बसल्या संपून टाका. बसल्या बसल्या खाणं जमत नाही ना मला. आता पतवंड आली तुम्हाला, आता बसल्या बसल्याच खाय. ती इतक्या लवकर कशी आली? अरे आर्या, काय ग शिकवणी लवकर सुटली? नाही, मी परत आले. मॅमला सांगितलं की पोटात दुखतंय. मग खरंच पोटात दुखतं या? नाही. मग खोटं कशा पाय बोलली? सॉरी. ऍक्टिंग मस्त जमते ना आर्याला आपल्या. जीभ ताब्यात ठेव. आजी, तुम्ही एवढी फळं खाऊन घ्या. हवी असतील तर हिच्यासाठी घेऊन येते. कारण कसं आहे, जिभेवरचा ताबा सुटतो कधी कधी, पण हात पाय आणि डोकं कर्तव्यात कधीच कसूर करत नाहीत. सोन्या, काय झालं? मला बाबांची खूप आठवण येते. ते कुठे गेलेत अचानक? नेत्रा, म्हातारीचे कान तिखट आहे ती. आजी, हे जर माझ्या मुलांनी केलं असतं ना तर 4 फटके दिले असते त्याला. इथे तर तीही सोय नाही. घरातल्या लहान मुलांना मोठ्या माणसांचा किमान धाक असावा एवढी इच्छा करणं सुद्धा चुकीचं आहे का? त्याची गरज नाही. तिला कसं वागायचं ते बराबर कळतंय. अच्छा, म्हणजे माझा मुलगा कारणाशिवाय असं वागू शकतो. माझा मुलगा करंटा. बास. सॉरी. नेत्रा काकू, मला खरंच बाबांची आठवण आली. आज त्यांनी मला बायच नाही केलं. असं ते कधीच करत नाहीत. काल रात्री सुद्धा बराच वेळ जागे होते. मी गाणं म्हणायला सांगितलं तेही नाही म्हटलं, आणि सकाळी एकदम निघून गेले. सोन्या, अगं त्यांना खूप कामं असतील. मग कामामध्ये इसरायला होतं का नाही? म्हणून विसरले असतील तुला बाय कराया, होय की नाही? आपण तो घरी आला का नाही की त्याला काय म्हणतात की पनिशमेंट. हा, गुणाची ग माझी सुनती. पणजी, मी आतमध्ये जाऊन झोपू का? झोपती? झोपायच्या आधी खाऊन घे. हा, हे घे, हिची फळं खाऊन घे आणि मग झोप. हा, नको मला. अगं अगं आर्या, काय खाऊन घे की. आर्या, हे बाय, काय झालं? अशी आजारागत का पडून राहिलीस? अच्छा, खरं सांग, बाबा कुठे गेलेत? अगं पुण्याला गेलेत ना कामासाठी. पण तू असं काय विचारायलीस? जशी मम्मा सोडून गेली तसे बाबा सोडून नाही जाणार ना? आर्या, अगं काय बोलायलीस तू हे? आणि असले विचार तुझ्या डोक्यात कोणी घातलेत? तो बाळाचा फोटो नेमका कोणाचा आहे आत्या? बाबा नेहमी तो फोटो बघत बसायचे. आर्या, ती शुभ्रा तो फोटो घेऊन का गेली? मला माहितीये, तिनेच तो फोटो नेलाय. आत्याजी सांग ना मला. आता तुला कसं सांगू मी? मला खूप भीती वाटतेय. कसली? माहित नाही. एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची, तुझा बाबा फक्त तुझा आहे. तुझ्या बाबाला तुझ्यापासून कुणी बी हिरावून घेणार नाही. कुणी बी, कळलं? ये, बाय.
बोलत ते होय, पोचलो मी ठाण्याला कवाचच. नाही ग, अशी कशी सापडत? एका फोटोवरून कोण कोण ओळखणार तिला? चालली यशोदा शोध. बरं मला सांग, तू कोणाला तिकडं सांगितलं नाही ना? बर, मी करतो फोन नंतर. चल बाय. काही हवंय का? काय नाही, मनू काही बोलली का तुझ्याशी? कशाबद्दल? कशाबद्दल काय? अगं शुभ्राबद्दल. शुभ्राबद्दल काय? अंकिता, तुला माहिती आहे शुभ्रा कुठे होती? हो, मंजिरीने सगळ्यांना सांगितलं ना की शुभ्रा पुण्याची एक फॅमिली होती, त्यांच्या बरोबर होती म्हणून. अंकिता, खोटं बोलू नकोस. तुला खरं काय ते माहिती आहे ना? सत्याची तिथे